रिलॅक्स. चालतो. एक्सरे MRI काय करेल? MRI पण करेल. सगळं सांगतो. दुखलं इथं पाय सर पाय खाली हा दुखलं का पाय? दुखतंय ते. हा पाठीला उठा मांडी घालून बस. मांडी घालून बस. सरका पुढं. आता मी काय काय सांगतो नीट ऐका आणि काय जे नियम सांगतोय ते आयुष्यभर लक्षात ठेवा. आता तुमच्या कमरामध्ये 4थ्या 5व्या आणि 6व्या महिन्यात गॅप आहे. समजलं काय झालं? एक 2 मिनिटं थांबा. तो व्हिडिओ बंद कर. काय तर तुमच्या कमरामध्ये L4 L5S मध्ये गॅप आहे. आता त्या ठिकाणी गॅप पडून कमीत कमी 10 ते 15 वर्ष झाले. कमीत कमी हा त्यावेळेस ह्या पाठीमागच्या 5 वर्ष आधी तुम्हाला कमरमध्ये टीचं बनणं चमक बनणं असं व्हायचं. वाकून काम केलं, प्रवास केला, वजन उचललं तर व्हायचं. हो की नाही? पण एखादी गोळी खाल्ली, मलम वगैरे लावला, मॉम वगैरे लावला ते बरं होऊन जायचं. खरंय खोटं आहे? आता ते सांगतो. पण तेच आता काय झालं त्याच्यातल्या ज्या गाद्या असत्या डिस्क सरकून भरपूर दिवस जातात. जसं जसं कार्टिलेज ते फाटून बाहेर आलं म्हणून कमरापासून दोन्ही पायाला जी सायटिका नावाची जी वेन्स असते तिकडे सरळ थोडंसं म्हणजे त्याच्यातली जी गादी आहे त्याचे जसे सरकायला लागले तसं कमरापासून दोन्ही पायाला रक्तपुरवठा होणं कमी प्रमाणात व्हायला. म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखता, जड पडता, रग लागते, कळ लागते, मुंग्या येतात. जास्त चालता येत नाही, उभं राहता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसून उठले झोपून उठले आता वाकडं वाकडं चालतं. थोडं जरी चालली की पायाला कळ लागते, रग लागते, बसूशी वाटते किंवा बसून घ्या. तर हिलाच म्हणतात सायटिका. समजलं? हे तुम्हाला डॉक्टरने ऑलरेडी सगळं सांगितलं. हेच हा तर हेच बाकीचे डॉक्टर MRI केल्याशिवाय सांगत नाही, तुम्हाला डायरेक्टली सांगतो. याला हा आजार जसा एकदा BP डायबिटीस आजार लागला तो मरेपर्यंत असतो. तसा मणक्याचा आजार एकदा लागला तो मरेपर्यंत तो जात नाही मुळापासून. 80% रिकवर होईल माझ्याकडे, पण 20% मरेपर्यंत असतो. पण ते 20% साठी नियम आहे. 20% परत 80% पण होऊ शकतो. पण तुम्ही मी सांगितलेल्या नियमात राहिले तुम्हाला मरेपर्यंत माझ्याकडे काय कोणत्याही डॉक्टर जायची गरज. पण तुम्ही त्याच्यात एक जरी नियम विसरले, तोडले, तुम्हाला परत डॉक्टर करावं लागतं. असं ट्रीटमेंटला महत्व नाही, तुम्ही नियम काय पाळता त्याला महत्व. जसं तुम्ही डायबिटीस झाली, तुम्ही जर गोळी खाऊन मग गोड खाताय तुमची डायबिटीस वाढणारच. तसा हा आजार तुम्ही जर ट्रीटमेंट घेऊन पण तुम्ही चुका करताय तुम्हाला त्रास होणारच. म्हणून इथून पुढे कमरेचं बेल्ट लावूनच प्रवास करायचा किंवा काम करायचं. फालतू झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं नाही, झोपायचं नाही. म्हणजे खुर्ची बसले शीट पुढे घेऊन पाय टेबला ठेवून खुर्ची ठेवून झोपायचं, बसायचं नाही. जाड गादी झोपायचं नाही, जाड सोफ्यावर बसायचं म्हणजे खड्डा पडेल असं बसला खड्डा पडेल असं गादी झोपा चालणार. गाडीवरती बेल्ट लावूनच प्रवास करायचा, काम करायचं. दुसरं आंबट वातळ गॅस ऍसिडिटी होईल, पित्त होईल असे पदार्थ खायचे जेणे पोटामध्ये काहीतरी वेगळा प्रकार होतो. म्हणजे पचन क्रिया व्यवस्थित होईल अशीच पदार्थ जोपर्यंत चीज भरत नाही तेव्हा. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. 10 दिवसाची प्रोसेस असते. जवळपास समजलं मी जे सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? MRI आणलंय का तुम्ही? हे बाकीचे डॉक्टर MRI केल्याशिवाय सांगत नाही, मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं. काहीच सांगत म्हणजे माझ्याकडे मी चेक केलं तुमचं MRI झालं. एका MRI ला तुम्हाला 5,000 रुपये खर्च असतो सरकारी खाजगी. किती? हा MRI करून एवढं सांगणार पाणीला कुशा झोपा माझ्याकडे कुशा झोपा माझ्याकडे तोंड करा तिकडे तोंड करा अशा करा. रिलॅक्स. पाय इकडे, डोकं तिकडे, डोकं इकडे. हा इकडे डोकं ठेव घेता करा.
पालतो होत नाही. असंच पालतो.